मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली होती। त्यानंतर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या घोषणेला दुजोरा दिला होता। त्यानंतर राज्य सरकारने निवडणुकांच्या 5 महिन्यानंतर निकाल ज्यावेळेस लागले त्याच्यानंतर 5 महिन्यांनी शेतकऱ्यांसाठी हे बोनस जाहीर केलं, त्याचा शासन निर्णय सुद्धा काढला। त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांसाठी 1800 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा करण्यात आली। परंतु मार्च महिन्यात ही सगळी प्रक्रिया पार पडणं अपेक्षित होतं आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हा जो काही बोनस आहे तो जमा होणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात एक अपेक्षा तशीच लागून राहिलेली होती की आमचं धानाचं बोनस कधी जमा होणार। बरेचसे शेतकरी हे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा या संदर्भात प्रश्न विचारत होते। तर या संदर्भातलं एक जे काही अपडेट आहे किंवा माहिती आहे ती अशी समोर आलेली आहे की 15 जूनपर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत की लवकरात लवकर हा निधी जो काही आहे तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात यावा।